काय बोलायचंय का ग तुला? मला चहा प्यायचा. गाईज सकाळची सुरुवात झाली आहे. मस्त मी रेडी झाली आहे बघा. सकाळी 7 वाजता उठून दुकान सगळं आवरून घेतलं आहे. हे बघा इथं पप्पा बसलेत. पप्पा काय चाललंय? ठीक आहे, बरं आहे का? अपडेट करून घेतलेत आणि भाज्या पण सगळं व्यवस्थित करून लावून घेतल्यात. येऊन जाऊन नुसतं कारलं खायचं असतं. काहीच मी चपात्या करायला आली आहे. इथं बघा पीठ मळून घेतले मस्तपैकी, मोरायला ठेवलं आहे. पप्पाने मेथीची भाजी खायची, पप्पाने मेथीची भाजी निवडून आणून दिली आणि दादाला फ्लावर वाटाण्याची भाजी केली आहे मस्तपैकी शेवटची. काय मम्मी? पाणी दे ना. नाही देत जा. मित्रांनो आता दुकानात आलो आहे आणि इथं बघा पालेभाज्यांसाठी सगळं ओल्या फाळ्या करून ठेवल्यात. आता दादाची वाट बघतोय, तो कधी येणार आहे. दादा आले की मग तिथं असं बघत नको ना बसू माझ्याकडे. दादा आले की मग ओल्या. काय बोलायचंय का ग तुला? मला चहा प्यायचा. मग जा ना चहा बनव. पप्पाला बनवायला का? मला कंटाळा. सारखं मम्मी चहा आहे ना पप्पांकडून बनवून घे. कधी यायचं दादा? हा 10 मिनटं झालं म्हणतोय की येतोय. काय अर्धा तास वाट बघितली, फायनल दादा आलाय बघा. कुठे? काय माल आणलाय बघूया गाडीमध्ये. पप्पा बघा माल काढायला चालले. आज तर फुल गाडी भरून आणली आहे. आता सगळेजण मिळून माल काढते. पेप्सी आणली म्हणून एवढा वेळ झाला बघा. बघू पेप्सी खाऊ. पेप्सी संपली होती ना, पण दादा पेप्सी घेऊन आले. पप्पा बघा इथं कांदा काढतात. ते काढा की पटकन मा. सगळ्या दुकानात माल लावून घेतलाय. 2-3 तास लागले बघा. आता सगळ्या ताज्या भाज्या सगळ्या लावून घेतल्यात. खूपच जास्ती गरमी आहे, काम करायला ताकदच राहिली नाही. आता अशी भूक लागली आहे ना. सकाळी नाश्ता नाही केला, आता असती घाण भूक लागली आहे ना. मस्तपैकी बघा फ्लावरची भाजी, चपाती, मेथीची भाजी केली आहे, कांद्यातली आणि दही. मस्तपैकी जेवण करू आता, लय भूक लागली आहे. दादा ते इथे जेवणात मग्न झालाय, दमलाय खूप. मेहनत केली ना 2 दिवसापासून. दहीमध्ये मिरची पावडर मी टाकली ना, असं चपाती खाल्ली मध्ये. हां का? आम्हाला ते माहितीच नव्हतं. दादा बघा इथं कलिंगड कापायला सुरुवात केली त्याने. चांगलं कापून दे. एवढं मोठं. कलर भारी आहे. रात्रीच्या वेळेस मस्त दुकानात थांबले बघा. किती मस्त प्रसन्न वाटतंय. सगळं दुकान भारी वाटतं की नाही? मराठीत बोलू शकता तुम्ही. आला का नाही लाडके बहिणीचे पैसे? चंद्र आणि चांदणं काय भारी दिसतात ते. रात्रीच्या जेवणात काय बनवले दाखवू का? हे बघा मस्त इंद्रायणीचा भात बनवलाय. वा वा वा, गरम गरम मस्त तुरीची डाळ बनवली आहे. या खायला तुम्ही पण. गाईस आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.